श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, देवर्षी नारदांनी केलेला उपदेश प्राचीन वर्हीच्या लक्षात आला. त्यांनी आत्मकल्याणासाठी भगवत चिंतनाला आरंभ केला. राजा विदुर काकांनी ही कथा ऐकल्यावरती मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला. ये त्वयाभिता ब्रह्मन् सूता प्राचीन बर्हिषः ते रुद्रगीतेन हरिं सिद्धिमापुः प्रतोषकाम. ब्रह्मन, आपण राजा प्राचीन बर्हीच्या ज्या पुत्रांचं वर्णन केलं होतं, त्यांनी रुद्रगीत गाऊन श्रीहरींची स्तुती करून कोणती सिद्धी प्राप्त केली? हे गुरुदेव, मोक्षाधिपती श्री नारायणांचे अत्यंत प्रिय असलेले भगवान शंकर यांचे योगायोगाने सानिध्य मिळाल्यामुळे प्रचेतांनी मुक्ती तर मिळवली असेलच, पण त्यापूर्वी त्यांनी या लोकात किंवा परलोकात काय मिळवलं ते मला ऐकायची इच्छा आहे. त्यावेळेला मैत्रेय ऋषी म्हणाले, पित्याची आज्ञा पालन करणाऱ्या प्रचेतांनी समुद्रात उभं राहून रुद्रगीताच्या जपयज्ञरूप तपश्चर्येने श्रीहरींना प्रसन्न केलं. 10 वर्ष सहस्रांते पुरुषस्तु सनातनः तेषामावीरभूत्कृच्छं शांतेन शमयन् ऋचा. 10,000 वर्षांच्या यांच्या तपश्चर्येनंतर पुराण पुरुष श्रीनारायण आपल्या शांत तेजाने त्यांचे क्लेश दूर करीत त्यांच्या समोर प्रगट झाले. भगवान आले. गरुडावरती बसणाऱ्या कटिपितांबर कसणाऱ्या. हो, गरुडावरती भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी आली. लखलखणाऱ्या सुवर्ण कांतिमय पंखांनी युक्त त्या गरुडावर बसलेले तेजोमय भगवान श्रीहरी समोर आले. श्रीहरी म्हणतायत, श्री भगवान वाच, वरम वृणीध्वं भद्रं वो यूयं मे नृपनंदनाः. राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमचे आपापसात मोठे प्रेम असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात. तुमच्या या प्रेमामुळे मी प्रसन्न झालोय. वरम गृही, वर मागा. तुम्ही वर मागाच, पण मी तुम्हाला आशीर्वाद देतो. जो मनुष्य दररोज सायंकाळी तुमचं स्मरण करील, त्याचं आपल्या भावांशी स्वतःवर जसं प्रेम असावं तसं भावांवर प्रेम राहील. सर्व जीवांच्या बाबतीत मैत्रीचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होईल, जो तुमचं स्मरण करेल. मंडळी, हरकत नाही रोज प्रचेतांचं स्मरण आपण करायला. का? कारण आज या विश्वबंधुत्वाची फार गरज आहे. अहो, विश्वबंधुत्वाची गरज आहेच आहे, पण त्याबरोबर भावाभावांमधलं प्रेमसुद्धा टिकणं आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. स्वतः भगवंत म्हणतायत, ये तुमान रुद्रगीतेन सायं प्रातः समाहिताः. जे लोक प्रातःकाळी सायंकाळी एकाग्र चित्ताने रुद्रगीताच्याद्वारे माझी स्तुती करतील, त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करील. तुम्ही मोठ्या प्रसन्नतेने आपल्या पित्याची आज्ञा शिरोधार्य मानलीत, यामुळे तुमची श्रेष्ठ कीर्ती सर्व लोकात पसरेल. काळजी करू नका. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक विख्यात पुत्र होईल. तो गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे ब्रह्मदेवांपेक्षा कमी असणार नाही आणि आपल्या संतानाने तिन्ही लोकांना तो पूर्णत्व देईल. हे राजकुमारांनो, कंडू नावाच्या ऋषींच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी एकदा इंद्राणी प्रम्लोच्या नावाच्या अप्सरेला पाठवलं. या अप्सरेला ऋषींपासून एक मुलगी झाली. तिला सोडून प्रम्लोच्या स्वर्गलोकी गेली. तेव्हा
वृक्षांनी त्या कन्येचे पालन पोषण केले. भुकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली तेव्हा औषधींचा राजा चंद्र याने तिची दया येऊन तिच्या तोंडामध्ये आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या तर्जनीला दिलं. तर्जनी चोखत चोखत ती मुलगी मोठी झाली. माझे भक्त असणाऱ्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली आहे, मला माहिती आहे. म्हणून तुम्ही लवकर त्या सुंदर कन्येशी विवाह करा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्वजण एकाच धर्माचे पालन करीत आहात आणि तुमचा स्वभावही एकसारखा आहे. म्हणून तुमच्यासारखा धर्म आणि स्वभाव असणारी ती सुंदर कन्या तुम्हा सर्वांची पत्नी होईल. ती तुम्हा सर्वांवर सारखे प्रेम करील. तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने दिव्यवर्ष सहस्त्राणाम सहस्त्रमहतौजसः भौमान भोक्षथ भोगान वैदिव्यांश्चानुग्रहान मम. तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने 10 लाख दिव्य वर्षांपर्यंत पूर्ण बलवान राहाल आणि अनेक प्रकारचे पृथ्वीवरचे आणि स्वर्गातले भोग भोगाल. शेवटी माझ्या अविचल भक्तीमुळे हृदयातील वासनारूप मळ जळून गेल्यानंतर तुम्ही इहपर लोकातील नरकतुल्य भोगांना विटून त्यांचा त्याग कराल आणि माझ्या परमधामाची प्राप्ती कराल. शुकाचार्य म्हणतायत, राजा भगवंत त्यांना सांगतायत, गृहेष्वाविशतां चापि पुंसां कुशलकर्मणां मद्वार्ता यातयामानां न बंधाय गृहामताः. ज्या लोकांची कर्मे भगवत अर्पण बुद्धीने होतात, म्हणजे काय की जे लोक आपलं कर्म भगवंताला अर्पण करतात आणि ज्यांचा सारा वेळ माझ्या कथा वार्तांमध्येच व्यतीत होतो, ते गृहस्थाश्रमात असूनही घर त्यांच्या बंधनाला कारणीभूत होत नाही. हे स्वतः भगवंत सांगतायत मंडळी प्रचेतांना. आणि त्यांना सांगणं काय, आपल्याला सांगणं काय, एकच आहे. आपण सुद्धा आपल्या प्रपंचात, मान्य आपण प्रपंच सोडू शकत नाही, पण तुमच्या माझ्याकरता भगवंतानी, आणि हे भगवंताचं आशीर्वचन आहे मंडळी. बघा, इतक्या सूक्ष्म रूपाने आपण जो अभ्यास करतोय, आपण जे श्रवण करतोय, यासाठीच करतोय. भगवंतानी अनेक ठिकाणी तुम्हाला मला अभय दिलंय, आशीर्वाद दिलाय. आपण प्रापंचिक आहोत, आपल्याला ह्याची फार आवश्यकता आहे. भगवंत म्हणतायत की घर त्यांना बंधनात बांधू शकत नाही. आपल्यालाही भगवंतासाठी कर्म करणं जमलं पाहिजे हो मंडळी, जमलं पाहिजे. खरंच आज प्रचेतांच्या निमित्ताने तुम्हाला मला भगवंतानी अभय दिलंय की करा, प्रपंच करा, अगदी प्रपंच सोडू नका. माऊलींनी ह्या सगळ्या भगवत वचनांचा तर आधार घेतलाय ना, म्हणून माऊली सुद्धा तुम्हाला मला जे आशीर्वचन का देऊ शकतात. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संसारात राहा पण हरिमुखे म्हणा. संसारात राहून सुद्धा भगवंताची भक्ती करता येते. सगळे कर्म करो यद यद करोमि तत् तदखिलम शंभो तवाराधनम. ही तुझी आराधना आहे. भगवंतानी आपल्याला प्रपंचात राहून आशीर्वचन दिले की आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि हो मंडळी, भगवंतानी अजून एक आशीर्वचन या प्रचेतांच्या निमित्ताने तुम्हाला मला दिलं. भगवंत म्हणतोय, नव्यवधृदयेद यज्ञो ब्रह्मैतद् ब्रह्मवादिभिः न मुह्यन्ति न शोचन्ति न ह्यश्यन्ति यतो गताः. ब्रह्मवेत्या वक्त्यांच्याकडून माझ्या कथा ऐकल्यामुळे ज्ञानस्वरूप परब्रह्म असा मी त्यांच्या हृदयात नित्य नूतन भासत असतो. म्हणून भगवंताची कथा रोज ऐकली पाहिजे, रोज ऐकली पाहिजे. आणि मला प्राप्त करून घेतल्यानंतर जीवांना मोहही होऊ शकत नाही, शोकही होऊ शकत नाही आणि हर्षही होऊ शकत नाही. तो कोणत्याच नाही, अगदी साध्या सरळ सोप्या शून्य अवस्थेमध्ये येतो, जी अवस्था फार महत्त्वाची आहे. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, भगवंताच्या दर्शनामुळे प्रचेतांचा रज तम गुण उत्पन्न होणारा मळच नाहीसा झाला. सर्व पुरुषांताचा आश्रय आणि सर्वांचं परम सदृदय श्रीहरी त्यांना असे म्हणाले. तेव्हा ते हात जोडून सद्गदित वाणीने
देवाची स्तुती करू लागले. नमो नमः क्लेशविनाशनाय निरूपितोदारगुणाभ्ययाय मनोवचो वेगपुरोजवाय सर्वाक्षमार्गैरगताध्वने नमः. प्रभो, आपण भक्तांचे क्लेश नाहीसे करणारे आहात. वेद आपल्या श्रेष्ठ गुण आणि नामाचं निरूपण करतो. आपला वेग मन आणि वाणीच्या वेगांपेक्षाही अधिक आहे. तसंच आपले स्वरूप सर्व इंद्रियांच्या गतीच्या पलीकडचे आहे. आम्ही आपल्याला वारंवार नमस्कार करतो. देवा, शुद्धाय शांताय नमस्वनिष्ठ्या मनस्य पार्थं विलसद्वयाय नमो जगस्थानलयोदयेषु गृहीतमाया गुणविग्रहाय. आपण आपल्या स्वरूपात स्थिर राहणारे असल्या कारणाने नित्य शुद्ध आणि शांत आहात. मनरूप निमित्त कारणामुळे आपल्यात आणि आमच्यात आम्हाला खोटाच द्वैताचा भास होतो. जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयासाठी आपण मायेच्या गुणांचा स्वीकार करून ब्रह्मा विष्णू आणि महादेव ही रूप धारण करीत आहात. आम्ही आपणास नमस्कार करतो. नमो विशुद्ध सत्वाय हरये हरिमेधसे वासुदेवाय कृष्णाय प्रभवे सर्वसात्वतां. नमः कमलनाभाय नमः कमलमालिने नमः कमलपादाय नमस्ते कमलेक्षणाय. नमः समाय शुद्धाय पुरुषाय पराय च वासुदेवाय सत्वाय तुभ्यं भगवते नमः. आपण सगळीकडे समान शुद्ध स्वरूप आणि परमपुरुष आहात. आपण सत्वमूर्ती भगवान वासुदेव आहात. आपणाला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. भगवंताला वारंवार नमस्कार करतायत. देवर्षी बघतायत. मैत्रिय म्हणतायत. प्रचेतांनी अशी स्तुती केल्यावर शरणागत वत्सल श्री भगवान प्रसन्न होऊन तथास्तु तथास्तु म्हणाले. अनंत सामर्थ्य संपन्न श्रीहरींच्या दर्शनाने प्रचेतांचे डोळे तृप्त झाले नव्हते. म्हणून त्यांना जे जावेसे वाटत नव्हते तरीसुद्धा ते आपल्या परमधामाकडे भगवंत गेले. यानंतर प्रचेतांनी समुद्राबाहेर येऊन पाहिलं. सगळ्या पृथ्वीला उंच उंच वृक्षांनी वेढलं होतं. जणू काही स्वर्गाकडे जाणारा मार्ग रोखून धरण्यासाठीच ते इतके उंच झाले होते. ते पाहून ते वृक्षांवर अतिशय रागवले. तेव्हा पृथ्वीला वृक्षवेलींनी रहित करण्यासाठी काळाग्निरुद्र जसा प्रलयकाली आग सोडतो त्याप्रमाणे प्रचंड वायू आणि अग्नी त्यांनी आपल्या मुखातून सोडायला सुरुवात केली. ब्रह्मदेवांनी पाहिलं की ते सर्व वृक्षांना जाळत आहे. तेव्हा ते तिथे आले आणि त्यांनी प्राचीन बरीच्या त्या मुलांना युक्तीने समजावून सांगितले, शांत केले. यानंतर जे काही वृक्ष शिल्लक होते त्यांनी भिवून ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून ती कन्या आणून प्रचेतांना दिली. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार प्रचेतांनी सुद्धा त्या मारिशा नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्यापासून ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष यांनी महादेवांची अवज्ञा केल्यामुळे आपल्या पहिल्या शरीराचा त्याग केला. तोच दक्ष जो सतीचा पिता, ज्यांनी भगवान महादेवांची अवहेलना केली होती, तो दक्ष पुन्हा या प्रचेतांची जी पत्नी आहे या मारिशीच्या पोटी जन्माला आला. जेव्हा कालक्रमानुसार पूर्वसर्ग नष्ट झाला तेव्हा याच दक्षाने चाक्षुष मन्वंतर आल्यानंतर भगवंताच्या प्रेरणेने आपल्या इच्छेनुसार नवी प्रजा उत्पन्न केली. यानेच जन्म होताच आपल्या कांतीने सर्व तेजस्वी लोकांचे तेज हिरावून घेतले. कर्म करणाऱ्यांमध्ये हा अत्यंत दक्ष होता, म्हणून याचं पुन्हा नाव दक्षच असं पडलं. ब्रह्मदेवानी याला प्रजापतींचा नायक या पदावर अभिषिक्त करून सृष्टीचं रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली आणि यानेच दुसऱ्या प्रजापतींना आपापल्या कार्यात नियुक्त केलं. तोच हा दक्ष पुन्हा प्रचेतांच्या पोटी जन्माला आला. प्रचेतांना श्री नारदांनी उपदेश केला आणि मग त्यांना परमपदाचा लाभ झाला. राजा, हे दिव्य चरित्र तुला का सांगतोय? कारण की भगवंताची कृपा तुला प्राप्त व्हावी ही माझी फार इच्छा आहे. आणि अनेक दिव्य सहस्त्र वर्ष अनेक दिव्य महर्षींनी भगवत भक्तांनी तप करून भक्ती करून
भगवंताची प्राप्ती करून घेतली हे तुला सांगायची इच्छा यासाठी आहे की तू सुद्धा अशा प्रकारे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी ही माझी इच्छा आहे. आणि मग प्रचेतांना नारदांनी काय उपदेश केला आणि त्यांना परमपद कसं प्राप्त झालं उद्याच्या दिव्य भागामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.